20 जून पासून दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात आज एक गोंधळ झाला। होय, सोनम वांगचुक यांना अन्नत्याग आंदोलनाच्या 21व्या दिवशी पोलिसांनी अक्षरशः उचलून नेलं आणि मग मात्र काय घडलं? गृह खात्यानं आंदोलन दडपण्यासाठी कशी योजना आखली, पहा या रिपोर्टमध्ये। वांगचुक यांना जबरदस्तीनं उचललं, इतकेंवर शाईफेक, सीजेपीच्या आंदोलनात गोंधळ। दिल्ली पोलिसांचं ऑपरेशन वांगचुक। सकाळचे 7 वाजले। गेल्या 20 जून पासून दिल्लीतील जंतर मंतरवर बसलेले सीजेपीचे कार्यकर्ते अचानक साध्या पेहरावातले पोलीस कर्मचारी इथं घुसले, सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतलं। हे घडत असतानाच सीजेपीचे अभिजित दिपके यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आणि जंतर मंतरवर एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। दिल्ली पुलिस ने सोनम सर को जंतर मंतर से उठा लिया। यहाँ पर बच्चों पर भी लाठीचार्ज किया है। मैं अभी अपने दोस्त के घर गया था फ्रेश होने, तो मुझे वहां पर भी पुलिस ने मारकर रोक रखा था, डिटेंशन में रख रखा था। और सोनम सर को उठाने के बाद इन लोगों ने मुझे अभी छोड़ दिया, और लेकिन अभी भी जंतर मंतर में हमें घुसने नहीं दे रहे। आदल्या रात्री म्हणजेच 17 जुलैला वांगचुक यांनी आपली तब्येत ढासळत असल्याचं म्हटलं होतं। 30% लगभग मेरे शरीर का चला गया है। आणि सकाळी गृह मंत्रालय ऍक्शन मोडवर आहे। 17 जुलै वांगचुक यांचं उपोषण रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या हालचाली सुरू झाल्या। दुपारी 2 वाजता दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलछार यांना पदावरून हटवल्यानंतर अवघ्या 1.5 तासात अनुराग कुमार यांची दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली। कारभार स्वीकारल्यानंतर अनुराग कुमार यांची तातडीनं विशेष पोलीस आयुक्तांसोबत बैठक झाली। सीजेपीच्या सदस्यांच्या दिनचर्येचा आढावा घेण्यात आला। 18 जुलै पहाटे 3 वाजता पावसाळी अधिवेशनाच्या मॉक ड्रिलसाठी पहाटे 3 वाजता येण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना आदेश मिळाले। प्रत्यक्षात वांगचुक यांना हटवण्याची पूर्वनियोजित कारवाई होती। सकाळी 7 वाजता साध्या गणवेशातील आणि खाकी वर्दीतील पोलिसांचा मोठा फौजफाटा जंतर मंतरवर दाखल झाला। अवघ्या 30 सेकंदात मानवी साखळी करून पोलिसांनी वांगचुक यांच्या भोवती पांढऱ्या चादरी धरल्या आणि त्यांना ताब्यात घेतलं। सकाळी 7:30 वाजता जंतर मंतरवरून उचलून पोलिसांनी वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल केलं। सकाळी 8:30 वाजता सीजेपीच्या अभिजित दिपकेंसह इतर आंदोलकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। सकाळी 10:30 वाजता वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे अंगमो यांनी या कारवाईवर तीव्र आक्षेप घेत थेट रुग्णालय गाठलं। सकाळी 11 वाजता जंतर मंतर आणि रुग्णालयाच्या परिसरात दिल्ली पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला। दुसरीकडे सोनम वांगचुक आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकलेले नाही, तर मी स्वतः आंदोलनात सहभागी होणार असा इशारा गीतांजली यांनी दिला। हमारा फोन हमें क्यों नहीं ले जाने दिया जा रहा सोनम को? तो ये जैसे सफदरजंग हॉस्पिटल नहीं है, जैसे सफदरजंग प्रिजन है ऐसा लग रहा है। और अगर सोनम ना भी ज्वाइन कर सके वो यात्रा को, तो मैं उनको रिप्रेजेंट करते हुए वो यात्रा को लीड करूंगी। ज्या पद्धतीनं अचानकपणे वांगचुक यांना जबरदस्तीनं नेण्यात आलं, त्यानंतर जंतर मंतरवर काही काळ गोंधळाचं वातावरण होतं। अभिजित दिपके ही प्रचंड भावुक झाले होते। त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच राजीनामा घेण्याची मागणी केली। ये पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे, ये दिल्ली पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे 60 साल के इंसान को, इतने बड़े साइंटिस्ट को ये गाली गलौज करके घसीट कर लेकर जाते हैं यहाँ से। मैं विदेश से अपने देश वापस आया था, मैं कोई क्रिमिनल हूँ? मेरे को इन लोगों ने सड़कों पर घसीटा, मेरे को सड़कों पर मारा इन लोगों ने। काल संध्याकाळी सोनम सरांनी एक व्हिडिओ टाकला, त्याच्यात ते म्हणले की ते 20 तारखेला इथून मार्च करणार आहे आणि तो हॉस्पिटलाइज होणार नाही, सरांनी स्वतः सांगितलं होतं। आज जे पोलिसनी केलेले, आज जे मोदींनी केलेले, ते अतिशय नीच हरकत आहे। या सरकार, ही जी सरकार आहे ही तानाशाही सरकार आहे आणि आजपर्यंत आम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागत होतो, आता नरेंद्र मोदीचा राजीनामा मागू, जे त्यांनी सोनम वांगचुक सोबत केलं।
दरम्यान वांगचूक यांना पोलिसांनी रुग्णालयात नेल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांना संबोधणाऱ्या दिपकेंवर एका महिलेनं शाईफेक केली. त्यामुळे जंतर मंतरवरील आंदोलनात गोंधळ उडाला. वांगचूक यांना रुग्णालयात डांबल्यानंतर आता अभिजित दिपके यांनी आंदोलन सुरू केल्यामुळे हे आंदोलन आता संपण्याऐवजी अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार की सीजेपीच्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन 20 जुलैचं आंदोलन पूर्णपणे बंद पाडणार याकडे देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात.